राम नारायण राम। आपण अशा एका ठिकाणी आहोत जे आपल्याला चिरडून टाकू इच्छित आहे। मी संपूर्ण जगाला एकत्र आणू इच्छितो। स्त्रियांशी संबंधित प्रकरणे, बदनामीची प्रकरणे, बदनामी असो वा कीर्ती, त्याने माझे काहीही जात येते नाही। पण मुलांसाठी दुःख वाटते। जर हा विषय दुसऱ्यांशी संबंधित असता तर मी कधीच लक्ष दिले नसते। पण आई स्वतःचे दूध स्वतः पिऊ शकत नाही। माझ्या 50-60 लाख लोकांपैकी 500 बिघडले आहे। जेव्हा ही 500 माणसं आरोप करतात, बदनाम करतात, तेव्हा काहीतरी कारण नक्कीच असते। चांगला माणूस होऊन जन्म घेणे सुद्धा आता गुन्हा वाटतो। मला पैशाची गरज असते। जर प्रत्येकाकडून एक पैसेही घेतले असते तर महिन्याला 10-15 हजार सहज मिळाले असते। हे लोक माझ्या कामात अडथळा आणत आहेत। हे माझ्यावर चार्जशीट टाकणार आहेत। माझ्याकडे सांगण्यासाठी खूप काही आहे। मी संपूर्ण देश एकत्र करू शकलो असतो। मी जखमी होत आहे, माहित नाही हे लोक केव्हा काय करतील। मी तथाकथित साधू संन्यासी सारखा राहत नाही। मी कोणताही आश्रम सुरू केलेला नाही। मी एका आदर्शावर चालतो। आज याचवर थांबतो।